हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हा टॉपिक नंबर 7वा पाहतोय. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विविध प्रकारची उत्पादने पाहिलेली आहेत. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रोबायोटिक्स कोणाला म्हणायचं आणि प्रोबायोटिक्स प्रोडक्ट्स कसे असतात, प्रोबायोटिक प्रोडक्ट्स कोणकोणते असतात आणि त्या प्रोबायोटिक प्रोडक्ट्सचा उपयोग काय असतो हे देखील आपण पाहिलेलं आहे. पहा, प्रोबायोटिक्स म्हणजे काय आहे तो? हे एक प्रकारची दुग्धजन्य उत्पादने आहेत. ओके, प्रोबायोटिक्स. आणि ही जी काही उत्पादनं असतात ही खूप उपयोगी असतात आपल्या शरीराला. त्याचे विविध फायदे देखील आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. तुम्हाला मी काही उदाहरणं सांगितली होती. प्रोबायोटिक्स पदार्थांची नावं दिली होती आणि त्याच्यामध्ये सहभागी असणारे सूक्ष्मजीव आपण पाहिले होते. या टॉपिकमध्ये ओव्हरऑल आपण अभ्यास कशाचा करतोय तर विविध प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतोय. सगळे सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच काय हो? मायक्रोबायोलॉजी. सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारे शास्त्र त्याला म्हणायचं सूक्ष्मजीवशास्त्र. मग या टॉपिकमध्ये देखील आपण सूक्ष्मजीवांचा वापर करून काय काय निर्मिती करता येते, कशा कशाचे उत्पादन आपल्याला मिळवता येतात, ती सूक्ष्मजीव जे असतात, ती सूक्ष्मजीव जे असतात, ते सूक्ष्मजीव जे असतात हे आपल्याला कशा पद्धतीनं उपयोगी असतात, या सगळ्याचा स्टडी आपण या टॉपिकमध्ये करतोय. पहा, प्रोबायोटिक्समध्ये आपण काही उदाहरणं पाहिली होती. प्रोबायोटिक्स दूध पाहिलं होतं, प्रोबायोटिक्स दही पाहिलं होतं, प्रोबायोटिक श्रीखंड पाहिलं होतं आणि हे जे काही जे उत्पादन आहे या प्रत्येक उत्पादनामध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा सूक्ष्मजीवाचा सहभाग असतो हे आपण पाहिलेलं होतं. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलिस आहे, लॅक्टोबॅसिलस ब्रुईस आहे, लॅक्टोबॅसिलस केजी आहे. अशा विविध पद्धतीच्या सूक्ष्मजीवांचा आपण अभ्यास केलेला होता. आता ही नावं थोडीशी अवघड वाटतील लक्षात ठेवायला, पण ठेवायची काय आता पर्याय नाही आहे आपल्याला. ओके, कारण की हा टॉपिक स्पर्धा परीक्षांच्या महत्त्वानं स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये पहा, तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची म्हटलं तर तुम्हाला 5वी ते 10वीचं सगळे सब्जेक्ट असतात. त्याच्यामध्ये जास्त करून गणित आणि विज्ञान या विषयांवरती भर दिलेला असतो आणि 10वी हा तर 11वी 12वीचा पाया आहेच, प्लस स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला हे देखील सगळं उपयोगी पडणार आहे. सो तुम्ही हे आत्ताच क्लिअर केलं, आत्ताच व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या ते लक्षात येईल. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जास्त वेळ न घालवता आपण काय पाहणार आहे हे मी सांगते तुम्हाला. आज आपण पाहणार आहे पेय निर्मिती कशा पद्धतीनं केली जाते, कोणकोणत्या पद्धतीची पेय असतात, दी प्रोडक्शन ऑफ बिवरेजेस म्हणजे कोणकोणत्या पद्धतीची पेय असतात. त्या प्रत्येक पेयांमध्ये पहा बाळांनो, जे काही आपण जंक फूड खातो की नाही बाहेरचं सगळं, त्या प्रत्येकामध्ये जंक फूड असं नाही, आणखी जे विविध प्रकारचे अन्न घटक असतात, अन्न पदार्थ असतात, यामध्ये देखील कशाचा सहभाग असतो? सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. म्हणजे सूक्ष्मजीव हे आपल्या शरीराला खूप उपयोगी असतात. म्हणूनच तर याची एक वेगळी शाखा त्यांनी तयार केलेली आहे, ती म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हेच पाहणार आहोत की पेय निर्मिती कशा पद्धतीनं केली जाते. पहा, त्या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये एक छोटासा तक्ता आहे, तो तक्ता आपण पाहणार आहे. पहा, फळ कोणतं घ्यायचं आहे? पहिलं फळ आहे कॅफिया अरेबिका. कॅफिया अरेबिका हे एका फळाचं नाव आहे, हे बायोलॉजिकल नाव आहे बाळांनो. आता या फळामध्ये कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव असतो हे आपण पाहणार आहे. सहभागी सूक्ष्मजीव कोणता आहे हे आपण पाहूयात. त्याच्यानंतर आता सहभाग घेतले म्हणल्यानंतर काहीतरी कार्य तर त्याचं असणारच आहे. त्या कार्याशिवाय पुढे जे होणार आहे उत्पादन तयार ते होईल का? होणार नाही. म्हणून पुढचा कॉलम मी करते इथं, त्या सूक्ष्मजीवाचे कार्य. सूक्ष्मजीवाचे कार्य. आणि या ठिकाणी आपण पाहूयात पेयाचं नाव काय आहे. जे तयार पेय होणार आहे त्या पेयाचं नाव काय आहे. पहा, अशा पद्धतीनं एक आपण तक्ता करूयात. ओके, तर पहिलं भाग काय लिहिलेलं आहे मी? कॅफिया अरेबिका. या फळामध्ये असणाऱ्या सूक्ष्मजीवाचं नाव आहे लॅक्टोबॅसिलस ब्रुईस. लॅक्टोबॅसिलस ब्रुईस. पहा, आता ह्या फळामध्ये
हा सूक्ष्मजीव प्रेझेंट असतो तिथं. याचं कार्य काय आहे पहा, तर याचं कार्य आहे फळातून बिया वेगळ्या करणे. फळातून बिया वेगळ्या करणे हे काम असतं पहा. आणि त्यानंतर जे तयार होणारं पेय सांगितल्यानंतर म्हणाल अरे अच्छा हे तर आपल्याला माहीत होतं. पहा तयार काय होणार आहे, कॉफी हे पेय तयार होणार आहे. पहा म्हणजे कॉफी कशी तयार होते, कुणामुळे तयार होते, जे आपल्याला खूप आवडते. आपण CCDs वगैरेमध्ये जातो हो की नाही. हॉट कॉफी, कोल्ड कॉफी सगळे प्रकार आपल्याला माहिती आहे, सगळे प्रकार माहिती आहे, प्यायची माहिती आहे, पण ते तयार कशापासून होतं हे माहीत नसतं. सो पहा कॉफी हे जे काही पेय आहे हे कोणत्या फळापासून तयार होतं, तर कॅसिया अरेबिका. कॅसिया अरेबिकामध्ये प्रेझेंट असणाऱ्या, तिथं उपलब्ध असणाऱ्या ज्या काही सूक्ष्मजीव आहे, जो काही सूक्ष्मजीव आहे त्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलस ब्रुईस. आणि त्याचं कार्य काय आहे, ते काय करतो, तो जो काही सूक्ष्मजीव आहे तो काय करतो, त्या फळातून बिया वेगळ्या करण्याचं काम कोणाचं असतं, त्या सूक्ष्मजीवाचं असतं. कॉफी हे जर का पाहिलं तर हे देखील एक प्रकारचं बीज असतं. हे जे फळ आहे ही बीज असते आणि त्याच्यापासून ते वाळवून मग पुढं काय केलं जातं, तर कॉफी तयार केली जाते. पहा पुढचं आपण बघणार आहे थिओब्रोमा कॅको. पहा या फळामध्ये ही फळांची जी नावं आहेत ना, ही सगळी नावं बायोलॉजिकल नावं आहेत बाळांनो. पहा या फळामध्ये प्रेझेंट असणारे सूक्ष्मजीव, आता काही फळांमध्ये एकच असेल तर काही फळांमध्ये अनेक असतात. तर कोणकोणते असणार पहा, कॅन्डिडा, इयत्ता 8वीमध्ये हे नाव गेलेलं आहे कॅन्डिडा. त्याच्यानंतर हंसे लुना, त्याच्यानंतर पिचिया आणि त्याच्यानंतर सॅकॅरोमायसिस. एवढे सगळे सूक्ष्मजीव हे या फळामध्ये प्रेझेंट असतात. यांचं देखील काम काय असतं, तर यांचं देखील काम फळामधून बिया वेगळ्या करण्याचंच काम असतं. फळातून बिया वेगळे करणे. आणि तयार कोणतं पेय होतं, तर कोको. कोको म्हणजे माहिती आहे ना, कोणतं पेय, कोको म्हणजे कोको कोला माहिती आहे ना, तो. पहा काम काय आहे, फळातून बिया वेगळे करणे. आणि कोणत्या फळापासून तयार होतं, थिओब्रोमा कॅकोपासून. पहा तिसरं आहे, आता जरा थोडंसं सोपं आहे, द्राक्ष. हे ओळखीचं आहे हे की नाही. द्राक्षांपासून काय बनवली जाते हो तुम्हाला माहिती आहे का, जर का समजा तुम्ही द्राक्ष घेतलीत आणि ती खूप सारी खाल्लीत, एखाद्याला खूप आवडत असतील आणि तुम्ही एक लिमिटच्या बाहेर खाल्लीत, एक 10-12 खाल्लीत किंवा त्याच्यापेक्षा जास्त खाल्लीत, तर तुम्हाला थोडीशी गुंगी आल्यासारखी होते. का होत असेल असं गुंगी आल्यासारखं, कारण की द्राक्षामध्ये थोडंसं कशाचं प्रमाण असतं, थोडंसं अल्कोहोलचं प्रमाण असतं, इथॅनॉलचं प्रमाण असतं. त्यामुळं आपल्याला जेव्हा आपण खूप सारी द्राक्ष खातो तेव्हा आपल्याला डोळ्यावरती गुंगी आल्यासारखं होतं. ते कशामुळे होतं ते समजलं. पहा द्राक्ष या फळामध्ये प्रेझेंट असणारा जो काही सूक्ष्मजीव आहे किंवा तिथं अवेलेबल असणारा जो सूक्ष्मजीव आहे त्याचं नाव आहे सॅकॅरोमायसिस सेरेवेसी. सॅकॅरोमायसिस सेरेवेसी. याचं काम आहे पहा रसांचे किण्वन करणे. त्या द्राक्षांच्या फळांचा जो काही रस आहे त्याचं किण्वन करण्याचं काम कोण करतो, तर या सूक्ष्मजीवांचं काम असतं. रसांचे किण्वन करणे आणि त्याच्यापासून तयार काय होते हो, वाईन तयार होते द्राक्षांपासून. आता चौथं पहा, चौथं फळ आहे सफरचंद. पहा सफरचंदामध्ये देखील सूक्ष्मजीव आहे बरं का, आपण जे आवडीने खातो त्याच्यामध्ये पण कोणतं असतं, सॅकॅरोमायसिस सेरेवेसी. आणि याचं देखील काम काय आहे, तर याचं देखील काम आहे सफरचंदामध्ये प्रेझेंट असणारे सूक्ष्मजीवाचं नाव सॅकॅरोमायसिस सेरेवेसी. काम काय आहे याचं देखील, रसांचे किण्वन करणे. आणि सफरचंदापासून तयार काय होतं, सिडार. ॲक्च्युली याला सिडार मराठीमध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये याला ॲपल सायडर असे म्हणतात. किंवा ॲपल सायडर माहीत असेल पहा तुम्हाला, वेट लूजसाठी ते वापरलं जातं, पाण्यामध्ये टाकून ते पिलं जातं. पहा या ठिकाणी आपण
काय पाहिलं, पेय निर्मिती कशा पद्धतीने केली जाते, कोणकोणते पेय आहेत, ती कोणकोणत्या सूक्ष्मजीवापासून आणि फळापासून तयार केली जातात आणि प्रत्येकाचं कार्य काय आहे पहिलं आपण कॉफीसाठी कोणतं फळ वापरलं जातं, कॅफिया अरेबिका. त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस ब्रुईस हा सूक्ष्मजीव प्रेझेंट असतो आणि त्याचं काम काय असतं, फळामधून बिया वेगळ्या करणे. कोको हे जे पेय आहे हे कोणत्या फळापासून होतं, थिओब्रोमा कॅको यापासून आणि त्याच्यामध्ये कोणकोणते सूक्ष्मजीव असतात, कॅन्डिडा, हन्सेलुना, पिचिया, सॅक्युरोमायसिस आणि यांचं काम काय असतं, फळातून बिया वेगळ्या करणे. त्याच्यानंतर आपण पाहिलं द्राक्षापासून तयार काय होते, वाईन तयार होते. मी हे पुन्हा पुन्हा का सांगते, एखादा शब्द मी रिपीट केला किंवा पुन्हा सांगितलं की लक्षात ठेवायचं, ते महत्त्वाचं आहे, ते विचारलं जातं. तुम्हाला अर्धवट तक्ता देतील, इथं नाव लिहितील, इथलं नाव तुम्हाला लिहायला सांगतील किंवा इथं नाव लिहितील, इथला कॉलम रिकामा ठेवतील, तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल. सो लक्षात ठेवायचं आहे. सफरचंदापासून काय तयार होतं, सफरचंदापासून सायडर तयार होतं, ॲपल सायडर, विनेगर हे सगळं तयार होतं. पहा त्याचं काम काय असतं, त्याच्यामध्ये जे काही सूक्ष्मजीव असतात त्यांचं काम काय असतं, त्या असणाऱ्या रसांचे किण्वन करायचं. म्हणजे काय हो, किण्वन ही प्रोसेस काय आहे, किण्वन ही प्रक्रिया काय आहे. पहा आपण सजीवातील जीवन प्रक्रिया हा जो काही भाग पाहिला त्याच्यामध्ये किण्वन ही प्रक्रिया आली होती. किण्वन ही प्रक्रिया काय आहे, किण्वन म्हणजे काय, थोडक्यात फर्मेंटेशन म्हणजे काय, आंबवण्याची प्रक्रिया करणे, याला काय म्हणायचं, किण्वन असं म्हणायचं. ओके, अशा पद्धतीनं आपण पेय निर्मिती कशा पद्धतीनं होते हे पाहिलेलं आहे. आता आपण पुढचा पॉईंट पाहणारे बाळांनो, तो म्हणजे सूक्ष्मजैविक विकरे. आता सूक्ष्मजैविक विकरे म्हणजे काय हे आपण पाहूयात आणि त्यांचा आपल्याला कशा पद्धतीनं उपयोग होतो हे देखील आपण पाहणार आहोत. पहा, सूक्ष्मजैविक विकरे यालाच मायक्रोबियल एन्झाईम्स असं देखील म्हटलं जातं. पॉईंट काय आहे आपला, सूक्ष्मजैविक विकरे. आता सगळ्यात पहिल्यांदा पहा, विकरे कोणाला म्हणायचं, विकरे म्हणजे याला इंग्लिशमध्ये एन्झाईम्स असं म्हणतात. आता एन्झाईम्स जर का पाहिलं तर पहा, तुम्हाला सोप्या भाषेत सांगते, तुम्ही रासायनिक अभिक्रिया हे प्रकरण पाहिलं. या रासायनिक अभिक्रियामध्ये अभिक्रिया पटकन होण्यासाठी, ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत त्या पटकन होण्यासाठी आपण त्या ठिकाणी 5 घटक शिकलो होतो बाळांनो. कोणकोणते 5 घटक होते, वेगवेगळे 5 घटक होते, त्यातले 4 मी सोडून देते आणि जो शेवटचा होता त्याच्याबद्दल आपण बोलूया. तो कोणता होता, उत्प्रेरक होता. उत्प्रेरक आपण कशासाठी वापरत होतो, उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियांचा दर वाढवण्यासाठी वापरत होतो, हो की नाही. त्याच पद्धतीनं ज्या काही बायोलॉजिकल अभिक्रिया असतात, म्हणजे जीवशास्त्रीय अभिक्रिया असतात, म्हणजे आपल्या ज्या शरीरात होणाऱ्या वेगवेगळ्या जीवशास्त्रीय अभिक्रिया असतात, पण त्या कोणत्या असतात, त्या रासायनिकच अभिक्रिया असतात. फॉर एक्झाम्पल जर का उदाहरण द्यायचं म्हटलं तुम्हाला तर आपण चयापचय घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या ज्या काही जीवशास्त्रीय रासायनिक अभिक्रिया आहेत, लक्षात आला माझा पॉईंट, त्या घडवून आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्या ठिकाणी एका पर्टिक्युलर काही पदार्थांची गरज लागते आणि ते पदार्थ म्हणजे कोण असतात, तर विकरे असतात. आता विकरे म्हणजे काय, ज्या पद्धतीनं रासायनिक अभिक्रियांमध्ये उत्प्रेरक काम करतात, उत्प्रेरकांचं काम काय असतं, रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवणं. त्याच पद्धतीनं विकरांचं देखील काम काय असतं, तर आपल्या शरीरात होणाऱ्या ज्या काही शारीरिक अभिक्रिया आहेत त्यांचं काय होतं, त्या पटकन घडवून आणण्याचं काम कोण करतं, तर विकरे करतात. सो आपण काय सांगू शकतो, मायक्रोबियल एन्झाईम किंवा सूक्ष्मजैविक विकरे हे असे पदार्थ आहेत की जे इट्स ॲक्ट्स ॲज अन कॅटलिस्ट, हे उत्प्रेरकांप्रमाणेच कार्य करतात आणि जे रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतात, असं आपण विकरे म्हणजे सांगू शकतो. पहा, अलीकडच्या काळामध्ये रासायनिक अभिक्रियांमध्ये किंवा रासायनिक उद्योगांमध्ये रासायनिक उत्प्रेरकांच्या ऐवजी ही विकरे वापरली जातात. आता का बरं ही विकरे वापरली जात असतील, कारण की उत्प्रेरकांसाठी पहा, जेव्हा आपण उत्प्रेरक वापरतो तेव्हा आपल्याला काय लागतं, तर वेगवेगळे जे घटक असतात, भौतिक अवस्था असतात, कोणकोणत्या, तापमान असेल, दाब असेल, pH असेल, या पर्टिक्युलर्स असाव्या लागतात. ओके, ह्यांची भौतिक अवस्था म्हणजे पर्टिक्युलर कंडिशन नसती असावी लागते, तरच आपण त्या ठिकाणी उत्प्रेरक वापरू शकतो. पण विकरांचा या ठिकाणी एक फायदा असतो बाळांनो, जरी तापमान, pH, आणखी काय सांगितलं मी तुम्हाला, दाब, ह्या गोष्टी कमी पातळीवरती असतील किंवा जास्त पातळीवरती जरी असतील तरी देखील विकरे त्यांचं कार्य व्यवस्थित पद्धतीने करतात. म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं, एकतर ऊर्जेची बचत होते, म्हणून आपण इथं काय लिहूयात, विकरांचे फायदे काय काय आहेत पहा. एकतर
ऊर्जेची बचत होते. दुसरं काय होतं तर विकरे काय करतात, उत्प्रेरकांमध्ये काय होतं ते फक्त प्रेझेंट असण्याचं काम करतात आणि रिएक्शनचा रेट वाढवतात. विकरांचं काम काय असतं, ते जी काही विशिष्ट अशी प्रक्रिया आहे तेवढीच ते घडवून आणतात, बाकी दुसऱ्या कुठल्या भानगडीतच पडत नाहीत. म्हणजे त्यांचं जे काम आहे, समजा एखाद्या गोष्टीचं रूपांतर दुसऱ्या गोष्टीमध्ये करायचं आहे तर तेवढंच करायचं काम कोणाचं असतं, विकरांचं असतं. म्हणजे त्यापासून उपउत्पादित दुसरं तयार होत नाही. म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये, त्या अभिक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचं बाय प्रॉडक्ट तयार होत नाही. त्यामुळे काय होतं, शुद्धीकरणाचा खर्च वाचतो. आणि पहा काय होतं, सो इथं काय लिहिलं आपण, विकरे विशिष्ट प्रक्रिया घडवून आणतात, विशिष्ट प्रक्रियाच घडवून आणतात. आणखी तिसरं आपण लिहूयात, यामुळे काय होतं, उपउत्पादिते तयार होत नाहीत. आणखी काय होतं तर पहा, शुद्धीकरणाचा खर्च वाचतो. पहा आणखी काय काय विकरांचा रोल आहे पहा. जर का समजा ही जी काही सूक्ष्मजैविक विकरे आहेत ती समजा आपण डिटर्जंटमध्ये मिसळली, तर डिटर्जंटमध्ये मिसळल्यानंतर मळ काढण्याची जी काही प्रक्रिया आहे ही कमी तापमानाला देखील घडून येऊ शकते. म्हणजे मळ काढण्याची प्रक्रिया जी असते ही सोपी होते. पहा आता इयत्ता 11वी-12वी झाल्यानंतर तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन लेवलला जाल त्या ठिकाणी तुम्हाला इथं आत्ता फक्त मी तोंडी सांगते आहे, डिटेल तुम्हाला नाही आहे. जेव्हा तुम्ही वरच्या वर्गांमध्ये जाल तेव्हा तुम्हाला तिथं पर्टिक्युलर मेकॅनिझम आहे या विकरांचं, कशा पद्धतीनं ते असतं तेव्हा ते तुम्हाला लक्षात येईल. सो या विकरांमुळे काय होतं, मळ काढण्याची प्रक्रिया सोपी होते. आणखी काय होतं पहा, यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप बनवले जातात. यापासून वेगवेगळे ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप बनवले जातात. आता ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप कसे बनवतात पहा. मक्यामध्ये काय असतं, मका माहिती आहे सगळ्यांना, मक्यामध्ये स्टार्च असतं आणि या स्टार्चमध्ये दोन पद्धतीची विकरे मिसळून त्यामध्ये त्या विकरांद्वारे एक अभिक्रिया घडवून आणली जाते. कोणती दोन विकरे, एक तर स्ट्रेप्टोमायसिस आणि दुसरं म्हणजे बॅसिलस. ही दोन विकरे पहा, मक्यामधील स्टार्चमध्ये काय कोणत्या प्रकारची विकरे मिसळली जातात तर बॅसिलस आणि स्ट्रेप्टोमायसिस ही दोन विकरे काय केली जातात त्याच्यामध्ये मिसळून काय केलं जातं, विकरांची तिथे अभिक्रिया होते. अभिक्रिया झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यासारखे जे काही सिरप आहेत हे बनवले जातात. पहा आता हे जे काही विकर आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी देखील वापरले जातात. कुठं वापरले जातात तर एक म्हणजे चीज बनवण्यामध्ये, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग, चामडे, कागद अशा विविध प्रकारच्या उत्पादनांमध्ये किंवा उद्योगांमध्ये विकरे वापरली जातात. पहा कुठं कुठं. सो आपण इथे काय लिहूयात, उदाहरणार्थ कुठं कुठं वापरतात, चीज बनवताना वापरतात, कालच आपण पाहिलं पहा, हो की नाही. त्यानंतर आणखी कुठं वापरतात वनस्पतींचे अर्क तयार करण्यासाठी विविध प्रकारचे. त्यानंतर चामडा उद्योग, कागद उद्योग, वस्त्र उद्योग अशा विविध ठिकाणी ही विकरे वापरली जातात. गांमध्ये विकरे
वापरली जातात. आता पहा, मगासपासून आपण बोलतोय विकरांवरती, हो की नाही. विकरे म्हणजे पण मी तुम्हाला सांगितलं की काय आहेत हो, हे असे पदार्थ आहेत की ते कोणासारखं कार्य करतात, तर ज्या पद्धतीनं रासायनिक अभिक्रियामध्ये उत्प्रेरक कार्य करतात त्याच पद्धतीनं विकरांचं कार्य असतं. ओके, तर या विकरांची नावं काय आहेत. उदाहरणार्थ आता आपण लिहूयात ऑक्सिडो रिडक्टेज, दुसरा आहे अमायलेज, तिसरा आहे हायड्रोलेज, चौथा आहे ट्रान्सफरेझिस असं म्हटलं तरी चालेल. ही काही विकरांची नावं आहेत. ओके, ऑक्सिडो रिडक्टेज, ऑक्सिडो रिडक्टेझिस, ओके, दुसरं अमायलेझिस असं म्हणा, अमायलेझिस, त्यानंतर हायड्रोलेझिस, त्याच्यानंतर ट्रान्सफरेझिस. ही काय आहेत, विविध पद्धतीच्या विकरांची नावं आहेत. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, पेय निर्मिती कशा पद्धतीने केली जाते आणि सूक्ष्मजैविक विकरे कोणाला म्हणायचं, या विकरांचं कार्य काय असतं आणि ही विकरे पर्यावरण स्नेही देखील आहेत. का ही पर्यावरण स्नेही आहेत, कारण की सूक्ष्मजैविक विकरांच्या अभिक्रियामध्ये काय होतं, ते विघटन टाळतात आणि त्यामुळं जे होणारं उत्सर्जन असतं हे देखील होत नाही. म्हणून ही जी विकरे आहेत ही कशी आहेत, पर्यावरण स्नेही आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात.